भाजपच्या रणरागिणी शिवसेना प्रवक्त्या तथा राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य असं सत्कार व स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराज चौक येथून त्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली। उघड्या जीपमधून ज्योती वाघमारे यांनी जनतेला अभिवादन करत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाल्या। त्यानंतर त्यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या वतीने भला मोठा हार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना अमोल बापू शिंदे यांनी ज्योतिताई वाघमारे यांना त्यांच्या भावी कारकिर्दीत शुभेच्छा देत शिवसेना ही सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून त्यामध्ये सर्वांना न्याय मिळतो आणि यापुढेही शिवसेना असेच कार्य करेल असं आश्वासन सर्वांना दिलं। ज्या ज्या बहुजन महामानवांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचलं अशा सर्व बहुजन महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो। आपल्या शिवसेना पक्षाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेब तसेच आपल्या सर्वांचा स्वाभिमान शिवसेनेचे मुख्य नेते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या विचाराने आज महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारताला एक अशी रणरागिणी जी सोलापूर शहरामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की किती खडतर परिस्थितीमध्ये मोठी झालेली आपल्या सगळ्यांची संघर्षाची ताई म्हणजे ज्योतिताई यांना आदरणीय शिंदे साहेबांनी जो मान दिला हा मान आपल्या सोलापूरकरांच्या वैभवामध्ये मानाचा तुरा राहणार आहे। खऱ्या अर्थानं सोलापूरकरांसाठी हे सौभाग्याचं गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये हा सण हा दिवस खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस आणण्याचं काम शिंदे साहेबांनी दिलं। सगळ्या महाराष्ट्रात सोलापूरकर शिंदे साहेबांचं लक्ष नाही असं म्हणलं जात होतं। परवाचे 2 इलेक्शन झाले साहेब, त्यामुळं साहेबांच्या व्यतीत कार्यक्रमामुळे वेळेमुळं साहेबांना इथं येता आलं नाही म्हणून काही लोक आपल्यावर टीका करत होते ताई आणि आपल्या पक्षाला सुद्धा असं वाटलं होतं की जरा थोडं सगळ्यांचं मनोबल खचलं होतं। पण ज्या पद्धतीनं सर्वोच्च सभागृहामध्ये जाण्याचा मान सोलापूरकरांना ताईंच्या माध्यमातून मिळाला हे सोलापूरकरांना शिंदे साहेबांनी दिलेली सगळ्यात मोठी अनमोल अशी भेट आहे। ताई तुम्ही खासदार झालात म्हणजे इथला प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक पदाधिकारी सोलापूरचा प्रत्येक नागरिक खासदार झालाय, कारण या सोलापूरकरांनी कायम बाप दाद्याच्या लेकरांना खासदार होताना बघितलंय, मोठमोठ्या लेकरांच्याच पोटाला जन्मलेल्या लोकांनाच आमदार होताना बघितलंय। पण इथं झोपडपट्टीत राहणारी आमची ज्योतिताई शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने खासदार होऊ शकते हे फक्त शिंदे साहेबांनी करून दाखवलंय। मी एवढंच सांगतो ताई आता आपण साहेबांच्या किती जवळ आहेत आम्हाला कुणाला सांगायची गरज नाही, फक्त आम्हाला सोलापूरकरांची आपल्या पदाधिकाऱ्यांची एक इच्छा आहे की आपला सगळ्यांचा तुमचा सत्कार जो आहे तो आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात झाला पाहिजे आणि मोठी समाज बांधवांच्या उपस्थितीत झाला पाहिजे ही इच्छा आपण आता पूर्ण कराल। सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न जाणून बुजून मुद्दामून डावलले जात होते, त्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे अशाच विषयाला हात घातला जात होता, पण आता सर्वसामान्यांच्या विषयाला ज्यांनी हात घालू शकतात अशी सर्वसामान्यांची मुलगी म्हणजे ज्योतिताई आपले सगळे विषय नुसतं सोलापूरचं नेतृत्व नाही महाराष्ट्राचं नाही तर आता शिवसेनेचा आवाज दिल्लीपर्यंत संपूर्ण भारतात गुंजवण्याची जबाबदारी ताईंवर आलेली आहे। ताई तुमच्या पाठीमागे आम्ही सख्या भावाप्रमाणे सगळेजण पदाधिकारी असतील महिला असतील सगळेजण तन मन धनाने अतिशय प्रेमापासून तुमच्या सोबत आहे। तुमचे हात बळकट करण्याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत देताना ज्योती वाघमारे म्हणाले की मी एक झोपडपट्टीत राहणारी मुलगी, मला एकनाथ शिंदे यांनी ही उमेदवारी दिली असून मी आता सोलापूरची खासदार नसून संपूर्ण भारतामध्ये ज्या महिला आहेत त्यांची मी भगिनी म्हणून त्यांचं काम करणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना मानाचा मुजरा करते। महाराष्ट्राच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, शिवसेनेचा स्वाभिमान, शिवसैनिकांची आन बान शान माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि तरुण उच्च शिक्षित
जागतिक पातळीवरती महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे तरुण खासदार माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विचारांनाही मानाचा मुजरा करते. मंचावर उपस्थित माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व समाज बांधव आणि इथे समोर उपस्थित असलेल्या सगळ्या सोलापूरकरांना मला एवढंच सांगायचंय की हा मान माझा नाहीये, हा मान सोलापूरच्या मातीचा मान आहे. आज मी खासदार बनून जाणार नाहीये, तर एक सोलापूरकर, 12 लाख सोलापूरकर जे इथे राहत आहेत जिल्ह्यामध्ये, त्या प्रत्येक सोलापूर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. गिरणीत जाणाऱ्या, विडा करणाऱ्या, धुनी भांडी करणाऱ्या आणि बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणूस आज खासदार झालाय राज्यसभेचा, असं मला वाटतंय. कारण मी मोठ्या बापाची पोरगी नाही, माझा बाप खूप गरीब आहे, मी राजकन्या नाही, मी संघर्ष कन्या आहे. आतापर्यंत राजकारणामध्ये ज्यांचं नाव, आडनाव आणि बापाचं नाव मोठं असतं, तीच लोक मोठ्या पदावर जाताना महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. पण जर नेता हा दिलदार असेल, नेता हा एकनाथ शिंदे साहेबांसारखा असेल, तर गरिबाची पोरगी सुद्धा दिल्लीत जाऊ शकते, हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. आज मी इथे सांगते की माझी राज्यसभेची उमेदवारी, मी खासदार नाही तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी खासदार आहेत. माझा सोलापूरचा प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण खासदार आहे. माझी खासदारकी शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीची आहे, बाबासाहेबांच्या हातातल्या पेनाची आहे. आणि एवढंच सांगते की एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबतीत जे कोणी जे काही बोलत होते, लक्षात घ्या, ज्योती वाघमारे शून्य आहे, मला खासदार करणं एकनाथ शिंदे साहेबांचं पुण्य आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब पाठीशी थांबले, त्यामुळं जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून एकनाथ शिंदे साहेबांशी कधीच पंगा करायचा नाही. कारण त्यांचं नेतृत्व असं आहे कि जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. आणि आपल्या साक्षीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या साक्षीनं सोलापूरच्या तमाम जनतेला शब्द देते की मला सुद्धा भुकेची जाणीव आहे, समस्यांची जाणीव आहे, संघर्षाची जाणीव आहे. पाणी आलं नाही तर काय त्रास होतो ह्याची मला सुद्धा जाणीव आहे. आपली लेकरं पुण्याला कामाला जातात तेव्हा आई बाप एकटे कसे राहतात याची मला जाणीव आहे. आणि हे सोलापूरचे प्रश्न दिल्लीच्या दरबारामध्ये बुलंद करण्याची जबाबदारी माझी आणि तुमच्या प्रत्येकाची मान उंचावेल असं काम तुमची ही लेख करून दाखवणार. आणि आदरणीय बापूंनी ज्या पद्धतीनं सांगितलं की लवकरात लवकर आम्ही सगळेजण, आपण सगळे साहेबांच्याकडे जाऊ आणि साहेबांना सांगू की ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीला आपण खासदार म्हणून पाठवलं, लाडक्या बहिणीच्या माहेरी भावाला यावंच लागतंय. ही विनंती साहेबांना करू अशी विनंती करते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांपुढे नतमस्तक होते. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.